आयरा म्हणते, कदाचित अंबरभाई पोलीस घेऊन आले असतील. आदित्य म्हणतो, अंबरला कसं कळालं? आयरा म्हणते, मी माझ्या मोबाईलवर अंबरभाईला कॉल लावून तो सीटच्या खाली ठेवला होता. आदित्य म्हणतो, वा, खूप हुशारी दाखवलीत तुम्ही. चला मग. रॉकी म्हणतो, पोलीस आले आहेत, पटकन इथून पळा. आदित्यला नंतर मारू, आधी स्वतःला वाचवू. इतकं म्हणतात सगळे कार आणि व्हॅनमध्ये बसले आणि वेगाने निघून गेले. दुसऱ्या बाजूला अंबर आणि पोलिसांच्या गाड्या थांबल्या. अंबर पळत गाडीजवळ गेला. त्याने गाडीचं दार उघडलं. सीटच्या खाली आयराचा फोन होता, पण त्यांना तिथे रक्ताचे काही थेंब दिसले. अंबर म्हणतो, हा मॅडमचा फोन आहे आणि कॉल अजूनही सुरू आहे. त्याने कॉल कट करून फोन खिशात ठेवला. इन्स्पेक्टर म्हटले, इथे बघा, गाड्यांच्या टायरच्या खुणा परत जाणाऱ्या दिशेने आहेत. अंबर म्हणतो, नाही, हा सर आणि मॅडमचे रक्त नाही असं मला वाटतं. इन्स्पेक्टर म्हटले, आशा आहे की नसावे. ऑफिसर्स, सगळ्या जंगलात शोध घ्या. अंबर म्हणतो, मी सुद्धा येतो. सर्वजण जंगलाच्या दिशेने गेले. तेवढ्यात समोरून आदित्य आयराला गोदेत उचलून कारकडे येताना दिसला. सर्वांना पाहून त्याने आयराला खाली उतरवलं. अंबर म्हणतो, सर, मॅडम, तुम्ही दोघं ठीक आहात ना? आदित्य म्हणतो, हो, आम्ही ठीक आहोत. इन्स्पेक्टर म्हणतो, सर, हे लोक कोण होते जे तुम्हाला मारू इच्छित होते? आयरा म्हणते, ते 4ही मुलगे होते. त्यांच्यासोबत अजूनही काही जण होते, पण त्यांनी चेहऱ्यावर कपडे गुंडाळले होते. इन्स्पेक्टर म्हणतो, कोण होते ते? आम्ही शोधून काढू. आदित्य म्हणतो, आयराजी, 1 मिनिट, मी सांगतो. आयरा म्हणते, नाही, मी सांगते आणि कंप्लेंटही करणार. इन्स्पेक्टर साहेब, हे लोक सरचा बदला घ्यायला आले होते. अजूनही त्यांना धोका आहे. आयराने त्या 4ही मुलांबद्दल आणि तिच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना विस्ताराने सांगितली. इन्स्पेक्टर म्हटले, मॅडम, तुम्ही निर्धास्तपणे घरी जा. ते मुलं लवकरच आमच्या ताब्यात असतील. तुम्ही त्यांचा हुलिया सांगू शकता का? अंबर म्हणतो, मी सांगतो इन्स्पेक्टर साहेब. चला, तुम्ही या. आणि सर, मॅडम, तुम्ही घरी जा. अंबर पोलिसांसोबत पोलीस स्टेशनला गेला. आयरा आदित्यसोबत आपल्या कारमध्ये मागे बसली. आता तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती. काही वेळातच दोघं घरी पोहोचले. आदित्य म्हणतो, मालती, 2 कप कॉफी अर्ध्या तासात माझ्या खोलीत पाठव. मालती म्हणते, हो सर. दोघंही आत गेले. एक एक करून बाथरूममध्ये फ्रेश झाले आणि मग बेडवर बसले. काही वेळाने नोकर 2 कप कॉफी घेऊन दरवाजा ठोठावतो. आदित्य म्हणतो, आत या. त्याने दोघांच्या हातात कॉफी दिली आणि निघून गेला. आदित्य म्हणतो, थँक्स आयराजी, तुम्ही योग्य वेळी धाडस दाखवलं. तुमच्यामुळेच आपल्या दोघांची हा जीव वाचला. आयरा म्हणते, माझ्यामुळे नाही, त्या सिंहामुळे. तो योग्य वेळी आला म्हणून वाचलो आपण. आदित्य म्हणतो, हो, त्या सिंहाचेही थँक्स. मी अंबरला कॉल करतो, तुम्ही आराम करा. असं म्हणत तो बाल्कनीत गेला आणि अंबरला कॉल केला. तिकडे अंबरने फोन उचलला. अंबर म्हटला, हॅलो सर, मी त्या मुलांचा हुलिया पोलिसांना सांगितलाय. ते शोध घेत आहेत. आदित्य म्हणतो, ते लोक आता कुठेतरी लपून बसले असतील. अंबर म्हणतो, हो, पण किती दिवस लपतील? तुम्ही निर्धास्त राहा, पोलीस त्यांना लवकरच पकडतील. मी तिकडे येतोय. आदित्य म्हणतो, नाही, तू ऑफिसला जा आणि नंतर घरी निघून जा. अंबर म्हणतो, ओके सर. आदित्यने कॉल कट केला आणि आयराच्या जवळ आला. तो खूप थकला होता. त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि आपल्या सीटवर पडून डोळे बंद केले. आयरा म्हटली, तुम्ही झोपलात का? आदित्य म्हणतो, हो, थोडा थकलोय. तुम्हीही झोपा. आयरा म्हणते, नाही, मी ठीक आहे. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तृषाच्या खोलीत जाऊ का? आदित्य म्हणतो, तिथे काय करणार? आयरा म्हणते, काही नाही, फक्त तसंच. तिच्या पुस्तकांमध्ये काहीतरी उपयुक्त असेल म्हणून वाचेन. आदित्य म्हणतो, ठीक आहे, पण लवकर परत या. आयरा म्हणते, हो सर, तुम्ही झोपा. आयरा हलकीशी स्मित करत रूममधून बाहेर गेली आणि तृषाच्या खोलीत गेली. तृषाने व्यवस्थित लावून ठेवलेली पुस्तकं ती पाहू लागली. ती पुस्तकं उघडून पाहत असताना तिला एका पुस्तकाच्या मध्ये काही कॉलेज पार्टीचे फोटो सापडले. तिने पुस्तक बाजूला ठेवले आणि बेडवर बसून सर्व फोटो पाहू लागली. एका फोटोमध्ये तिची मैत्रीण केक कापत होती. सगळे खूप आनंदी दिसत होते, पण शेवटच्या एका फोटोवर तिचं लक्ष गेलं. तो फोटो नीट पाहताच तिच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. फोटो पाहून आयराच्या डोळ्यात आश्चर्य पसरलं, पण त्याच वेळी तिच्या डोळ्यात एक चमकही दिसली. त्या फोटोमध्ये तृषा आपल्या मैत्रिणींसोबत केक कापत होती. फोटोच्या एका बाजूला थोडं दूर आमदाराची मुलगी स्नेहा उभी होती आणि तिच्यासोबत केतन आणि रॉकी देखील होते. तिघंही तृषाकडेच बघत होते. आयरा स्वतःशीच म्हणते, युवांची बहीण स्नेहा आणि हे दोघं गुंड एकत्र, आणि तिघंही फक्त तृषाकडेच का बघत होते? हे लोक तर आधीच हैवान आहेत. कुठे याच लोकांनी तृषावर काही अत्याचार तर नाही केले?
आणि ते आमदाराच्या मुलीबरोबर आहेत, त्यामुळे केस दाबणं सोपं झालं असेल. पण आता नाही. फक्त एका फोटोवर काहीही ठरवता येणार नाही. मला सत्यता शोधावी लागेल. तृषा, आता तुला नक्कीच न्याय मिळेल. तुझी ही वहिनी तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणार. आयराने फोटोज व्यवस्थित ठेवून अलमारीत ठेवल्या आणि मग खोलीभर शोध सुरू केला. तिला आणखी काही पुरावे सापडतात का हे पाहण्यासाठी ती खोली बारकाईने पाहू लागली. शोधताना तिच्या हातात तृषाची डायरी लागली. तृषा तिच्या रोजच्या गोष्टी त्या डायरीत लिहायची. आयराने डायरी उघडून वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळं सामान्य होतं म्हणून तिने काही पाने स्किप केली. पण शेवटची 4 पानं वाचताच तिच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला. आता आयराला सगळं स्पष्ट समजत होतं. फक्त एक ठोस पुरावा मिळवायचा बाकी होता. तिने डायरी परत अलमारीत ठेवली, खोली बंद केली आणि आपल्या खोलीत परत आली. आदित्य बेडवर पडला होता. आयरा त्याच्या बाजूला येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर विचारमग्न भाव होते. तिला शांत पाहून आदित्य म्हणाला, काय झालं आयरा? काही सापडलं का? आयरा म्हणते, हो, खूप काही. आदित्य म्हणतो, जसं की? आयरा म्हणते, खूप काही. प्रत्येक गोष्ट सांगावी लागेल. आदित्य म्हणतो, ओके, पण तुम्ही एवढ्या गप्प का आहात? अजूनही त्या गुंडांबद्दल विचार करताय का? आयरा म्हणते, हो सर, एक क्षणभर तर वाटलं होतं आज आपला शेवटचा दिवस आहे. आदित्य हसत म्हणतो, विसरून जा आयराजी, लवकरच ते गुंड पकडले जातील. आयरा म्हणते, त्यांना काळ्यापणाची शिक्षा व्हायला हवी. आदित्य म्हणतो, अगदी. पण एक गोष्ट लक्षात आली का तुम्हाला? शहरात दंगे चालू आहेत, पण तुमच्या मामींनी किंवा त्यांच्या मुलांनी एकदाही फोन करून विचारलं नाही की आपण सुखरूप घरी पोहोचलो की नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. आयरा म्हटली, नाही, मी अजिबात वाईट वाटून घेत नाही. सत्य ते सत्यच आहे. मी कॉलेजसाठी तयारी करू का? आयराने आपल्या कॉलेजची तयारी केली. रात्री दोघांनी एकत्र डिनर केलं. सकाळी आयरा आंघोळ करून पूजा करायला गेली. दररोज पूजा करताना तिच्या घंटीच्या आवाजाने आदित्यचीही लवकर जाग येऊ लागली होती. आयरा जेव्हा बाथरूममध्ये अंघोळीला जायची तेव्हा आदित्य त्याच्या वर्कआउटला सुरुवात करायचा. आदित्य अंबरसोबत ऑफिसच्या कामांवर चर्चा करत बसला होता. तेव्हाच आयरा पूजा संपवून पूजेची थाळी हातात घेऊन त्यांच्याजवळ आली. अंबर म्हटला, सर, आज तुमच्या 3 अपॉइंटमेंट आहेत. सकाळी 10 वाजता मिस्टर कुणाल मेहरा, दुपारी 2 वाजता मिस्टर पंकज आहुजा आणि संध्याकाळी 4 वाजता मिस अवंतिका खन्ना यांच्यासोबत. आदित्य म्हणतो, ठीक आहे. नाशिकला पाठवलेला आपला माल पोहोचला का? अंबर म्हणतो, हो सर. आदित्य म्हणतो, ओके. आयरा म्हणते, सर, प्रसाद. आदित्यने हात पुढे केला. त्यानंतर अंबरनेही हात पुढे केला. आयराने हसत दोघांनाही प्रसाद दिला. आदित्य म्हटला, आयराजी, कॉलेजला जायची वेळ झाली आहे, लवकर तयार व्हा. आयरा म्हणते, मी तयार आहे. आदित्य म्हणतो, कॉलेजला साडी घालून जाणार का? आयरा म्हणते, हो सर, यात काही वाईट आहे का? आदित्य म्हणतो, नाही, काही नाही, ठीक आहे. लवकर पूजा करून या आणि नाश्ता करा. आणि अंबर, तूही नाश्ता कर. आज लवकर आलास ना? घरी नाश्ता केला नाही असं वाटतंय. अंबर म्हणतो, नाही सर, आई लवकर उठली होती, तिने मला नाश्ता करूनच पाठवलंय. आयरा म्हणते, अंबर भाऊ, तुझं वय आता झालंय, अजूनही आई तुझ्यासाठी सकाळी लवकर उठून नाश्ता बनवते. तुला हे बरं वाटतं का? तू लग्न का करत नाहीस? अंबर लाजत म्हणतो, मॅडम, मी कधी विचारच केला नाही. आणि कुठे मुलगी आहे? आयरा म्हणतो, अरे कशी मिळेल? दिवसभर फक्त सरांच्या मागे फिरशील तर मुलगी कुठून भेटणार? स्वतःची तरुणाई वाया घालवत आहेस. आयरा एवढं बोलली आणि मग तिला जाणवलं की तिने थोडं जास्तच बोलून टाकलं. ती गप्प झाली. पण आदित्य फक्त हसत राहिला. आदित्य म्हणतो, ठीक आहे अंबर, तू संध्याकाळी 7 नंतर घरी निघून जा, पण मी तुला आवारागर्दी करण्यासाठी लवकर सुट्टी देत नाहीये. अंबर म्हणतो, सर कसं बोलताय? छी छी, मी खूप सज्जन आहे. आदित्य म्हणतो, ठीक आहे, चला चला नाश्ता करा, थोडं तरी खा. अंबर म्हणतो, ओके सर. आयराने पूजा संपवून प्रसाद ठेवला आणि मग तिघांनी नाश्ता केला. आदित्य म्हणतो, ओके, आम्ही दोघं ऑफिसला निघतोय. आयराजी, तुम्ही ड्रायव्हरसोबत कॉलेजला जा. कॉलेज सुटायच्या आधी ड्रायव्हरला कॉल करा, तो तुम्हाला न्यायला येईल. आयरा म्हणते, ठीक आहे सर. आदित्य अंबरसोबत निघाला. जाताना एकदा वळून पाहिलं आणि अचानक पिरलला धडकला. अंबर हसत म्हणतो, सर सांभाळून. आयरा पळत येत म्हणते, सर तुम्ही ठीक आहात का? आदित्य म्हणतो, येस ठीक आहे, बाय. आयरा म्हणते, बाय. दोघं घराबाहेर पडले. त्यानंतर आयरा आपल्या खोलीत गेली. पर्स, पुस्तकं आणि मोबाईल घेतला आणि घरातून बाहेर पडली. ड्रायव्हरने तिला पाहताच कार पुढे आणली. आयरा कारमध्ये बसली आणि कॉलेजला निघाली. अर्ध्या तासात ती कॉलेजला पोहोचली. ती आत गेली आणि तिची पहिली नजर कॅन्टीनकडे गेली.
तिथे युवान आपल्या मित्रांसोबत बसला होता. त्याने आयराला पाहिलं आणि तो पटकन उठून उभा राहिला. आयरा आज पिवळी साडी, मोकळे केस आणि हलकं मेकअप करून आली होती. युवान तिच्याकडे पाहत तिच्या दिशेने पुढे आला, पण आयराने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. युवानने तिचा रस्ता अडवला. युवान म्हटला, "एक मिनिट आयरा, थांब." आयरा म्हटली, "का थांबू? बाजूला हो." युवान म्हटला, "मैत्रीसाठी. जे झालं ते विसरून टाक." आयरा म्हणते, "तुझ्यासाठी सोपं असेल, पण माझ्यासाठी नाही. मी तुला फक्त मित्र मानलं होतं आणि तू माझ्यासाठी आत्महत्या करायचा विचार करत होतास. जर तुला खरंच काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. आणि समाज तर वेगळंच नाटक करणार होता. प्लीज, मी तुझ्यासमोर हात जोडते. खूप प्रयत्नांनी मी स्वतःला सावरलं आहे. तू तुझ्या वागण्याने तुझ्या मित्र असण्याचा हक्क गमावून बसलायस. कारण खरे मित्र असे नसतात, जे संपूर्ण मीडियासमोर आपल्या मैत्रिणीची बदनामी करतात." रावी दुरून पाहत होती आणि ती आयराकडे आली. रावी म्हटली, "आयरा, तू कोणाशी बोलत होतीस? चल इथून, वर्ग सुरू होणार आहे." आयरा म्हणते, "चल." असं म्हणत रावी समवेत युवानच्या बाजूने निघून गेली. दोघी वर्गात जाऊन बसल्या. रावी म्हणते, "वर्ग सुरू होण्यास अजून वेळ आहे. चल बसू आणि गप्पा मारूया." आयरा म्हणते, "नाही, गप्पा नाही. मला काही काम आहे. मी येते थोड्या वेळात." रावी म्हणते, "काय काम आहे? मला नाही सांगणार? मी तुझी मैत्रीण नाही का?" आयरा म्हणते, "तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस, पण तुला जाणून तरी काय करायचं आहे? तू इथेच बस." रावी म्हणते, "अच्छा ठीक आहे, पण मी बघते जेव्हापासून तुझं आदित्य सरांसोबत लग्न झालंय तेव्हापासून तू माझ्याशी कमी बोलतेस." आयरा म्हणते, "चुप कर. तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस. तुझ्या जागी कोणीही येऊ शकत नाही. फक्त मला वेळ मिळत नाही. परवा मी तुझ्यासोबत मामाच्या घरी बसले होते आणि काल मी आणि आदित्य मरता मरता वाचलो." रावी म्हणते, "अरे हो, मी तर फक्त मजा करत होते. एवढंही नाही समजलं तुला? मला अंबरने फोन करून सांगितलं होतं की कसं ते मुलं आदित्य सरांच्या मागे लागले होते." आयरा म्हणते, "काय? अंबरने फोन करून तुला सांगितलं होतं? पण तुझ्याकडे त्याचा नंबर कुठून आला?" रावी म्हणते, "बस, मिळाला कसा तरी. ते सगळं सोड. आधी हे सांग, काय काम आहे आणि कुठे चालली आहेस?" आयरा म्हणते, "ठीक आहे, सांगते, पण नंतर सुट्टीच्या वेळी. आधी माझ्यासोबत चल, प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये." रावी म्हणते, "प्रिन्सिपल सरांकडे का? कुणाची तक्रार करायची आहे का?" आयरा म्हणते, "नाही, कुणाचीही तक्रार करायची नाही. 5 वर्षांपूर्वीचा कोणाचा तरी भूतकाळ जाणून घ्यायचा आहे. कारण कोणाला तरी न्याय मिळवून द्यायचा आहे." रावी म्हणते, "कोणाला?" "अरे मला आत्ता सांग. माझ्या सहनशक्तीच्या बाहेर चाललंय. मला सांग, काय माहीत मीही तुझी मदत करू शकेन." आयरा म्हणते, "ठीक आहे, बाहेर जाऊ. चालता चालता सांगते." दोघी वर्गाबाहेर आल्या. आयराने रावीला आदित्यची बहीण तृषाबद्दल सांगितलं आणि तिच्यासोबत काय झालं होतं तेही सांगितलं. रावी म्हटली, "बिचारी, खूपच वाईट झालं. बिचारे आदित्य सर. आधीच त्यांनी आईवडिलांना गमावलं होतं. दोघं भाऊ बहीण एकमेकांसाठी सर्वस्व होते. किती लाडाने त्यांनी बहिणीला वाढवलं असेल. तृषाच्या मृत्यूने त्यांना आतून पार तोडून टाकलं असेल." आयरा म्हणते, रावी म्हणते, "आयरा, तू चिंता करू नकोस. आपण दोघे मिळून तृषाच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देऊ." आयरा म्हणते, "हो, पण त्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावे असायला हवेत. त्याची सुरुवात आपण प्रिन्सिपल सरांकडून चौकशी करून करूया." दोघी प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनच्या बाहेर थांबल्या आणि गप्पा मारणं थांबवलं. दोघी प्रिन्सिपलच्या कॅबिनच्या बाहेर थांबल्या. अतुल हुड्डा, ज्यांचे वय सुमारे 50 वर्ष असावे, ते त्यांच्या कॅबिनमध्ये फायली पाहत होते. आयराने आत जाण्याची परवानगी घेतली. "मे आय कम इन सर?" प्रिन्सिपलने फाईलमधून नजर हटवली. "येस, कम इन." आयरा रावीला घेऊन आत गेली. प्रिन्सिपल अतुल म्हणाले, "मिसेस राणा, प्लीज टेक युअर सीट." असं म्हणत ते स्वतः उभे राहिले. हे पाहून आयराला आश्चर्य वाटले. अतुल सर, जो पूर्वी तिला एक नाजायज मुलगी म्हणून सरळ चेहरा करून बोलतही नव्हता, तो आज इतक्या नम्रतेने वागतोय. तो स्वतः उभा राहिला. फक्त कारण एवढंच होतं की आदित्य या कॉलेजचा ट्रस्टी होता. आयराला हे अजिबात आवडलं नाही. एवढ्या वयाने मोठे आणि वरून तिचे गुरु तिच्यासमोर उभे राहिले हे तिला अयोग्य वाटले. आयरा म्हटली, "सर कृपया बसा." अतुल बसला. त्यानंतर आयरा आणि रावीही बसले. अतुल म्हटले, "तुम्ही दोघी येथे कशासाठी आले आहात?" रावी म्हटली, "सर, आयराला काही माहिती हवी होती." अतुल, काय माहिती पाहिजे?" आयरा म्हणते, 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे." अतुल म्हणतो, "आमच्याकडे डेटा सिस्टीममध्ये काही माहिती असेल तर नक्कीच देऊ, पण मी गेल्या वर्षीच इथे आलो आहे.
अशी काही गोष्ट विचारू नका जी डेटाच्या बाहेर असेल. रावी म्हटली, डोंट वरी सर, आम्ही फक्त डेटा संबंधितच विचारणार आहोत. पण सर, ही गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच राहिली पाहिजे, प्लीज. अतुल म्हणतो, अशी काय महत्त्वाची गोष्ट आहे? पहा, मी असं काही करणार नाही जे कॉलेजच्या नियमांवर परिणाम करेल. आयरा म्हणते, नाही सर, अशी काही गोष्ट नाही. मला फक्त एक छोटीशी माहिती हवी आहे. अतुल म्हणतो, बोल, काय माहिती हवी आहे? आयरा म्हणते, सर, मला विधायक सोमनाथ यांच्या मुलीबद्दल माहिती हवी आहे. विधायकाच्या मुलीचं नाव ऐकताच अतुल अस्वस्थ झाला, कारण स्नेहा ही कुठलीही सामान्य मुलगी नव्हती. ती एका मोठ्या नेत्याची मुलगी होती. अतुल म्हटला, मिसेस आयरा, तुम्हाला तिच्याबद्दल काय माहिती हवी आहे? तिचं शिक्षण पूर्ण झालंय. रावी म्हणते, सर, तुम्ही एवढे अस्वस्थ का झालात? अतुल म्हणतो, अहो, विधायकाच्या मुलीबद्दल विचाराल तर अस्वस्थ होणं साहजिकच आहे. विचारा, काय माहिती हवी आहे? आयरा म्हणते, सर, जेव्हा सोमनाथ यांच्या मुलीने कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा तिचं पर्सेंटेज किती होतं? अतुल म्हणतो, हे तर चेक करावं लागेल. तुम्ही दोघी वर्गात जा, मी सर्च करून सांगतो. आयरा म्हटली, थँक्यू सर, कृपया ही माहिती कुणालाही सांगू नका. अतुल म्हटला, डोंट वरी. आयरा आणि रावी वर्गात परत गेल्या. लंच टाईमला दोघी पुन्हा प्रिन्सिपल सरांकडे गेल्या. अतुल म्हटले, मिसेस आयरा, मी डेटा शोधून काढला आहे. स्नेहाचं 60% होतं. आयरा म्हटली, 60%? एवढ्या कमी टक्केवारीत तिला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं? इथे ॲडमिशनसाठी 80% अनिवार्य आहे. अतुल म्हटले, स्नेहा विधायकाची मुलगी आहे. ते काही करू शकतात. त्यांच्या पॉवरचा वापर करून त्यांनी मुलीला सीट मिळवून दिली असेल. आयरा म्हणते, ठीक आहे सर, बस एवढंच जाणून घ्यायचं होतं. दोघी प्रिन्सिपलच्या कॅबिनमधून बाहेर आल्या. रावी म्हणते, आता पुढे काय करायचं? आयरा म्हणते, आपल्याला पुराव्यांची गरज आहे. मला असं करायचं आहे की विधायक सोमनाथ आणि त्यांची मुलगी स्वतःच सत्य कबूल करतील, कारण तुझ्यासोबत घडलेलं दुर्दैवी प्रकरण या सीटवरूनच झालं होतं. रावी म्हणते, यासाठी काही कल्पना सुचली आहे का? आयरा म्हणते, सगळं मीच विचार करू का? तूही विचार कर. रावी म्हणते, हो, मीही विचार करते. दुसऱ्या बाजूला लिझा आपल्या वडिलांच्या देखभालीसाठी वार्डमध्ये बसली होती. तिची आई आणि भाऊ घरी गेले होते. त्याचवेळी युवानचा फोन आला. युवानचा नंबर पाहताच ती वार्डच्या बाहेर आली. लिझा म्हणते, हॅलो युवान, बोल. युवान म्हणतो, तू कुठे आहेस? लिझा म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना, पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत. मी इथे त्यांची काळजी घेत आहे. युवान म्हणतो, जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये आहेस तर लगेच आपल्या प्लॅनला अंजाम दे, आयराला आदित्यपासून वेगळं करण्याचा. लिझा म्हणते, तू इथल्या डॉक्टरशी बोलून त्याला सगळा प्लॅन समजावून सांग. मलाही ती आयरा आदित्यसोबत आनंदी बघायची नाही. हे सांग, आयरा आज कॉलेजमध्ये आली आहे का? युवान म्हणतो, हो, आली आहे आणि मला खूप काही सुनावूनही गेली. पण ते सगळं सोड. माझी ओळख एका डॉक्टरशी आहे. तो आमचा फॅमिली डॉक्टरही आहे. मी त्याला सगळं समजावतो. कॉलेज सुटल्यावर तू आयराला इथे बोलाव. लिझा म्हणते, ठीक आहे, मी बोलावते. असं म्हणून तिने फोन बंद केला. आदित्य आपल्या कॅबिनमध्ये बसला होता. तेव्हाच अंबर त्याच्या कॅबिनमध्ये आला. आदित्य म्हणतो, अंबर, काय झालं? अंबर म्हणतो, सर, मला घरी जायचं आहे. आईच्या गुडघ्याला खूप दुखतं आहे. त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. आदित्य म्हणतो, काय? ठीक आहे, तू घरी जा. ड्रायव्हर आणि गाडी घेऊन जा. मी दुसरी गाडी मागवतो. अंबर म्हणतो, थँक्यू सर. अंबर ऑफिसमधून बाहेर गेला. जाताच आदित्यने त्याच्या अकाउंटवर 50,000 रुपये ट्रान्स्फर केले. अंबरने पाहताच आदित्यला कॉल केला. अंबर म्हटला, हे काय सर? आदित्य म्हणतो, आईसाठी दिलंय. काही बोलशील तर खूप मारेन. आईचा योग्य उपचार करून घे. आठवड्याभरात ती चालायला हवी. चल, फोन ठेव. आयराच्या कॉलेजची सुट्टी झाली. तिने ड्रायव्हरला कॉल करून गाडी बोलावली, पण थेट घरी जाण्याऐवजी ती रावीच्या घरी जायचं ठरवते. ड्रायव्हरसमोर दोघी शांत बसल्या होत्या. तेव्हाच लिझाचा फोन आला. आयरा म्हणते, हॅलो लिझा, बोल. लिझा म्हणते, आयरा, तू हॉस्पिटलला येऊ शकतेस का? आयरा म्हणते, का? काय झालं? मामाजी ठीक आहेत ना? लिझा म्हणते, डॅड ठीक आहेत, पण मला तुझी मदत हवी आहे. फक्त तूच ये. आयरा म्हणते, असं काय घडलंय? ठीक आहे, मी येते. असं म्हणून तिने फोन बंद केला. रावी म्हणते, काय झालं? सगळं ठीक आहे ना? लिझा अचानक का बोलावते? आयरा म्हणते, ते तिथे गेल्यावरच कळेल. रावी म्हणते, ठीक आहे, पण जरा सांभाळून जा. ड्रायव्हर, गाडी थांबवा, मी ऑटोने जाते. रावी गाडीतून उतरली आणि ऑटो पकडून निघून गेली. आयराने ड्रायव्हरला हॉस्पिटलकडे गाडी वळवायला सांगितलं. अर्ध्या तासात ती हॉस्पिटलला पोहोचली आणि लिझाकडे गेली. लिझा वाटच्या बाहेर गॅलरीत उभी होती.
तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. आयरा म्हटली, काय झालं लिझा, आता तरी सांग. आणि मामाजी कसे आहेत? लिझा म्हटली, ठीक आहेत, पण त्यांना कुणीही ओळखू येत नाही आहे. आयरा म्हटली, ओके, त्यांच्यावर जास्त जोर देऊ नका, हळूहळू त्यांना सगळं आठवेल. पण मला सांग, तुला माझ्याकडून काय हवंय? इतकं ऐकताच लिझा अचानक रडत तिच्या पायावर कोसळली. लिझा म्हणाली, आयरा, माझी बहीण, मला माफ कर. आयरा म्हटली, लिझा हे काय करतेस? उठ, सगळे बघतायत. तू माफी का मागते? मी तुला केव्हाच माफ केलं आहे. लिझा उठली आणि म्हणाली, कारण तू माझी एक छोटीशी मदत करू शकशील? आयरा म्हणाली, मदत? कशी मदत? लिझा म्हणते, आयरा, मी एका मुलावर प्रेम करते. आयरा म्हणते, मग काय अडचण आहे? मामीला सांग, त्या तुझं लग्न लावून देतील. किंवा त्या मुलाने लग्नाला नकार दिला आहे का? जर असं झालं असेल तर मी कशी मदत करू? लिझा म्हणते, नाही, त्याने नकार दिलेला नाही. फक्त आम्हाला आता लग्न करायचं नाही आहे, आधी करिअर बनवायचं आहे. पण आमच्याकडून एक मोठी चूक झाली, मी प्रेग्नेंट आहे. आयरा म्हणते, काय? हे तू काय केलंस लिझा? आता काहीच शक्य नाही, तुला त्या मुलाशी लग्न करावंच लागेल. लिझा म्हणते, मी आता लग्न करू इच्छित नाही. आयरा म्हणते, नाही लिझा, अशी मोठी चूक करू नकोस. जर तू लग्न नाही केलंस तर लोक या बाळाला नाजायज म्हणतील, आणि नाजायज मुलाचं आयुष्य कसं असतं हे मी चांगलंच समजू शकते. लिझा म्हणते, कोणी काही म्हणणार नाही, मी ॲबॉर्शन करणार आहे, म्हणूनच मी तुला बोलावलंय, तू फक्त माझ्यासोबत राहा. आयरा म्हणते, तुला अक्कल आहे का? एका बाळाला मारण्याचं पाप करतेस आणि त्यात मला ओढतेस. लिझा म्हणते, मला माहीत होतं तू असंच बोलशील, पण हे मी माझ्या इच्छेने म्हणत नाही आहे. माझ्या प्रेग्नन्सीत त्रास आहे. डॉक्टरांनी स्वतः सांगितलं आहे ॲबॉर्शनसाठी, आणि मलाही हेच करायचं आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे, जर मी ॲबॉर्शन नाही केलं तर माझ्या जीवाला धोका आहे. हे बघ, ही माझी रिपोर्ट्स. आयराने रिपोर्ट्स पाहिले, पण त्यात तिचं आणि आदित्यचं नाव पाहताच ती संतापली. आयरा म्हणाली, लिझा, हे काय आहे? तू माझं आणि आदित्य सरांचं नाव का लिहिलं रिपोर्टमध्ये? लिझा म्हणते, आय एम सॉरी, तुझं आणि आदित्यचं लग्न झालं आहे म्हणून तुझं नाव दिलं. माझं लग्न नाही झालं आहे. जर मी माझं नाव दिलं असतं तर डॉक्टरांनी वडिलांचं नाव विचारले असते आणि 1000 प्रश्न झाले असते. ही फक्त ॲबॉर्शनची बाब आहे. कृपया आयरा, माझी थोडीशी मदत कर. ही गोष्ट फक्त आपल्यातच राहील. आयरा एका बाजूला खुर्चीवर बसली. ती विचारात पडली. लिझा तिच्या शेजारी बसली आणि वाट पाहू लागली. काही वेळाने आयरा म्हणाली, आता दुसरा काही पर्याय नाही, चल डॉक्टरांशी बोलूया. हे ऐकून लिझा आनंदी झाली. लिझा मनातच म्हणाली, आयरा, तू माझ्या पाठवलेल्या फोटोवरून आदित्यवर संशय घेतला नाही, पण पुरुष संशय घेतातच. आदित्यही घेईल. आयरा म्हणते, काय विचार करते? चल निघूया. दोघी हॉस्पिटलच्या एका लेडी डॉक्टरकडे गेल्या. आयरा म्हटली, डॉक्टर, असा काही मार्ग आहे का जिथे बाळ आणि आई दोघंही वाचतील? ॲबॉर्शन करणं योग्य नाही. एका छोट्याशा जीवालाही ही दुनिया पाहण्याचा अधिकार आहे. डॉक्टर म्हणतात, बिलकुल मॅडम, हे आम्हाला चांगलंच समजतं, पण हाच एकमेव सोय आहे. यांची प्रेग्नन्सी खूप रिस्की आहे. लिझा म्हटली, डॉक्टर, मला ॲबॉर्शनची डेट द्या. डॉक्टर म्हटली, ठीक आहे, तुम्ही परवा इथे या, 1 तासात होईल, कशाला घाबरता? लिझा म्हटली, थँक्यू डॉक्टर. आयरा म्हटली, थँक्यू डॉक्टर. डॉक्टरच्या कॅबिनमधून बाहेर आल्यावर आयरा म्हटली, लिझा, चल मामांकडे जाऊया. लिझा म्हटली, आयरा, डॉक्टरांनी एकत्र जाऊ नका असं सांगितलंय. डॅड जास्त लोक पाहिल्यावर घाबरतात. तू आधी जा, मी बाहेर थांबते. आयरा म्हटली, ठीक आहे. आयरा मामांच्या वाट बाहेर थांबली. आत जाताना लिझाने तिला अडवलं. लिझा म्हटली, आयरा, तुझे पर्स आणि बुक्स मला दे, मी ठेवते. आयराने पर्स आणि बुक्स लिझाला दिल्या आणि आत गेली. तिच्या पुढे काय संकट येणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती. ती हसतच मामांच्या वाडमध्ये गेली. आयरा म्हटली, गुड आफ्टरनून मामाजी, तुम्ही जेवलात का? राघव म्हणतो, हो जेवलो. आयरा 2-2.5 तास राघवच्या सोबत बसून राहिली. बाहेर लिझाने रिपोर्ट आयराच्या पुस्तकात ठेवली. तिला ठाऊक होतं की आयराला सवय आहे, ती आपली पुस्तकं नेहमीच समोर ठेवते, जेणेकरून कोणत्याही वेळी ती उचलून वाचू शकते. आदित्यचं लक्ष त्यावर पडू शकतं, आणि जर नाही पडलं तर ती कॉल करून मुद्दाम लक्ष वेधून घेईल. आयरा रोज सकाळी पूजा करते आणि त्याच वेळी आपला मोबाईल रूममध्येच ठेवते. त्याच वेळी लिझा कॉल करेल आणि तो कॉल आदित्य उचलेल. त्यानंतर ती हळूहळू गप्पांमध्येच त्याला सत्य सांगेल. लिझा बाहेर बसून मनात कट रचत होती आणि हसत होती. तिने घड्याळाकडे पाहिलं आणि आत जाण्यासाठी उठली. ती आयराकडे गेली. लिझा म्हणाली, आयरा, उशीर होतोय, तुला घरी जायला पाहिजे. हे घे तुझं सामान आणि घरी जा. आयरा म्हणते, थँक्यू. मामांची काळजी घे. मामीला फोन करून बोलाव.
आणि स्वतःचीही काळजी घे. बाय. लिझा मनात म्हणते, बाय माझी बावळट बहीण. आयरा वार्डमधून बाहेर पडली आणि आपल्या कारमध्ये बसली. रस्ताभर ती लिझाबद्दलच विचार करत राहिली. घरी पोहोचल्यावर तिने आपली पुस्तकं बेडवर ठेवली आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. त्याच वेळी आदित्यही आपल्या रूममध्ये आला. त्याला बाथरूममधून पाण्याचा आवाज ऐकू आला आणि तो समजला की आयरा आत आहे. त्यामुळे तो बेडवर बसला, आपले शूज काढले आणि तिच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागला. अचानक त्याचं लक्ष आयराच्या पुस्तकांवर गेलं. तो हसत हसत त्याने एक पुस्तक उचललं. पण जसेच त्याने पुस्तक उघडले तशी एक रिपोर्ट खाली पडली. आदित्य म्हटली, हे काय आहे? हॉस्पिटलच्या रिपोर्टसारखं वाटतंय. काही आयराशी संबंधित तर नाही ना? तो घाबरतच रिपोर्ट उचलतो आणि वाचू लागतो. जसजसे तो वाचत जातो त्याचा चेहऱ्याचा रंग उडतो. तर आदित्य ते रिपोर्ट वाचून खरंच आयरावर संशय घेऊन तिला सोडेल का, हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.